भारत माता की, भारत माता की, वंदे. व्यवस्थित वाढायचे. सर या ना, वाढा ना, बघा इकडे बघा. अवटे सर श्लोक म्हणा एक. चला. हरी विठ्ठल. वदनी कवळ घेता नाम घ्यासी हरीचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्मा. उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. पुंडली हरी विठ्ठल. सज्जन भक्ति पंथे जावे. शरीरची हरी पावे तो जमावे. जगी निंदते सर्व सोडून द्यावे. पोखरी ग्रामपंचायत सदरील आष्टी तालुका जिल्हा बीड. आदरणीय आमचे नेते सुरेश अण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली 2022मध्ये आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत लढवली. या ठिकाणी माझ्या ग्रामपंचायतचे उपसरपंच रावसाहेब मामा सोले, आमचे बॉडीचे प्रमुख सुमिनाथ सोले आणि माझे सहकारी शिवाजी जाधव या ठिकाणी तिघही ग्रामपंचायत सदस्य आहेत. माझे 2 ग्रामपंचायत सदस्य काही कारणास्तव या ठिकाणी घरी गेलेले आहेत. आम्ही या ठिकाणी एकुप्याने ग्रामपंचायत चालवतो. सदरील ग्रामपंचायतमध्ये आंधळेवाडी पोखरी ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची. या ठिकाणी पोखरीकरांनी भरघोस असा माझ्यावरती विश्वास ठेवला, आमच्या बॉडीवरती विश्वास ठेवला आणि आदरणीय माझे नेते सुरेश अण्णांनी माझ्यावर विश्वास दाखवला. 2022ला 109 मतांनी या ठिकाणी मला ग्रामपंचायतला निवडून देऊन सरपंच पदावर विराजमान केलं. त्याच्या अगोदरही मी उपसरपंच राहिलो आहे. माझे सहकारी सोमनाथ सोलेची ही तिसरा टर्न आहे. सरपंच उपसरपंच पद या ठिकाणी भूषवलं आहे. परंतु सन्मानाची वागणूक देऊन मला त्यांनी सरपंच पदावर बसवलं. सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या आयोगाचा असेल, MRJचे कामं असतील, आदरणीय अण्णांनी दिलेली फंडिंग असेल, सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी कामाचं नियोजन करतो. आणि माझा कुठलाही ग्रामपंचायत सदस्य किंवा मी स्वतः ती काम न बघता जी गाववाले म्हणतील त्यांना आम्ही हे कामाचं नियोजन करायला होतं की 26 आणि 15 ऑगस्ट मी असं ठरवलं की एवढा मोठा उत्सव आहे, भारत स्वतंत्र झालेले आहे, ह्या निमित्तानं आपण ग्रामसभा आणि एक मोठा सण म्हणून आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरा करूया असं मी गाववाल्यासमोर मांडलं, माझ्या ग्रामपंचायत बॉडीसमोर मांडलं. आणि सर्वानुमते आम्ही असं ठरवलं की बाबा प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट हा इतका महत्त्वाचा दिवस असताना हा दिवस गोड झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी जेवणाचं नियोजन करायचं ठरवलं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मी शाळेतील विद्यार्थी आणि गाव जेवण ठरवण्याचा निर्णय घेतला. ह्या निर्णयामुळं माझं गाव एकत्र येण्यास भरपूर अशी मदत झाली. आणि 26 जानेवारीला जेवण असल्यामुळं शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी महिलांची संख्या, पुरुषांची संख्या या ठिकाणी आकर्षित झाली. आणि त्याच्यामुळं मला विविध प्रश्नही ह्या ग्रामसभेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी 26 जानेवारी 15 ऑगस्ट मांडता येत असल्यामुळं हा उपक्रम मी चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये बुंदी, भात, पुरी, भाजी, कधी लापसी, सांबर, भात असे वेगवेगळे मेनू मी लोकांना विचारून ठरवतो आणि त्या प्रकारे मेनू ठरवतो. त्याच्या मागचं कारण असं झालं की महिलांची सुरक्षा किंवा कुणी वितंडवाद करणारे व्यक्ती असतील, दारू पिण्याचं प्रमाण माझ्या गावातलं ॲटोमॅटिक कमी होत गेलं आहे. माझ्या गावातून जाणारा रस्ता 4-5 गावाला जातो.
एकंदरीत बाबा त्या ठिकाणी तिकडं अनुचित प्रकार घडला तर ह्याच रस्त्याने त्या लोकांना यावं लागतं. कोण किती वाजता गेला, काय गेला, ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी हा CCTVचा निर्णय घेतला. सुले मामा आहेत, सुरेश मामा सोले म्हणून, पहाटे 4 वाजता त्यांच्या शेळ्या चोरी गेल्या आणि आम्ही सगळी ग्रामपंचायत बॉडी एकत्र बसलो आणि ठरवलं बाबा आज त्यांचं गेलंय, उद्या कुणाचं तरी काहीतरी जाणार आहे, म्हणून आपण गावात CCTV बसवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. सगळ्यांनी आम्हाला, गाववाल्यांनीही सहमती दर्शवली आणि माझे ग्रामपंचायतचे सर्व सदस्यही त्याचं एकमतानं त्या ठराव मंजूर केला. 15 फेब्रुवारीला मी या ठिकाणी सर्व CCTV बसवत आहे.